किसान सभा आपली भूमिका या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवते आहे। प्रामुख्यानं हे जे काही सगळे प्रश्न आहेत, हे जरी शेती हा केंद्र आणि राज्य सरकारच्या कक्षेमधला जरी प्रश्न असला तरी आजचे हे सर्व प्रश्न हे राज्याच्या अनुषंगानं संबंधात असणारे प्रश्न आहेत। विशेषतः या सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली कर्जमाफी असेल किंवा या सरकारने सप्टेंबर 25 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पातळीवरती झालेल्या नुकसान भरपाईच्या घोषणेच्या संदर्भामधली बाब असेल किंवा पीक विम्याच्या अनुषंगाने केलेल्या घोषणा असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मात्र सरकार घोषणा आणि शब्दाचा आणि आकड्याचा खेळ मात्र मोठ्या प्रमाणामध्ये करत आहे। परंतु वस्तुनिष्ठपणे केलेली घोषणा, घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी करताना मात्र फार मोठा विरोधाभास सबंध महाराष्ट्राला दिसून येतोय। आणि ही बाब आम्ही जनतेच्या दरबारामध्ये सुद्धा उघडी करतोय। आणि बीड जिल्ह्यामध्ये तर विशेषतः प्रामुख्यानं जो 2025चा पीक विमा असेल किंवा सप्टेंबर मधली अतिवृष्टी असेल किंवा या सरकारनं घोषित केलेल्या कर्जमाफीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना भेटण्याचा निर्णय किसान सभेनं जाहीर केला। या सर्व लोकप्रतिनिधींच्या अपॉइंटमेंट मागितल्या, परंतु यापैकी 1-2 लोकप्रतिनिधींनी आमदार महोदयांनी आम्हाला भेट दिली, बाकीच्या लोकप्रतिनिधींनी भेट सुद्धा टाळलेली आहे। आणि म्हणून किसान सभा जाहीरपणे या माध्यमातून आम्ही सांगतोय की जर आपण या घोषित केलेल्या सरकारच्या निर्णयाप्रती जे पावसाळी अधिवेशन चालू आहे, उद्याच्या 10 तारखेपर्यंत अधिवेशन चालणार आहे असा प्रोग्राम या सरकारने जाहीर केलेला आहे, तोपर्यंत या बीड जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी जो या जिल्ह्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांचा प्रश्न या कर्जमाफीशी, पीक विम्याशी आणि घोषित केलेल्या अनुदानाशी आहे, त्या अनुषंगानं विधानसभेच्या पटलावरती आपली भूमिका आणि आपली मागणी शेतकऱ्यांप्रतीची बांधिलकी दाखवावी अशी अपेक्षा पुन्हा एकदा किसान सभा करते आहे। आपण जर अशा प्रकारे जर शेतकऱ्यांच्या हिताची मागणी विधानसभेच्या पटलावर करणार नसाल तर किसान सभा जाहीरपणे जनतेमध्ये जाऊन अशा शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये मागणी न करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे राजीनामे मागा, या मागण्याला घेऊन गावागावामध्ये जाऊन, ग्रामपंचायतमध्ये जाऊन ठराव घेण्याचा सुद्धा कार्यक्रम करणार आहे। एवढंच नाही तर अशा अकार्यक्षम किंवा जनतेच्या प्रश्नाप्रती उदासीनता दाखवणाऱ्या लोकप्रतिनिधी जर विधिमंडळामध्ये आपले प्रश्न मांडणार नसतील आणि विधिमंडळामध्ये जर कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आणि जीवनावश्यक वस्तूचे प्रश्न जर चर्चा होणार नसेल तर किसान सभा जनविधिमंडळ आयोजित करण्याचा निर्णय सुद्धा या पत्रकार परिषदेमधून आपल्या सगळ्यांना सांगते आहे। आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून आमचे प्रश्न जर विधिमंडळामध्ये आमचे आमदार आणि आमचे लोकप्रतिनिधी जर मांडत नसतील तर ही जनविधिमंडळ आम्ही नक्कीच लवकरच घेऊ आणि या जनविधिमंडळामध्ये आमच्या प्रश्नांचा चर्चा करून, जनजागरण करून येत्या काळामध्ये या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभा करण्याचा निर्णय किसान सभेने घेतलेला आहे।